लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की माणसं रंग बदलतात, माणसं रंग बदलतात. त्याचा अनुभवही आपल्याला बऱ्याचदा येतो. पण इथे आल्यापासून लिटरली माणसांपेक्षा निसर्गच वेगवेगळे रंग आम्हाला दाखवतो आहे. फरक फक्त इतकाच आहे की माणसं त्यांच्या स्वार्थासाठी रंग बदलतात आणि हा निसर्ग नाविन्यतेची कास धरण्यासाठी तिचा रंग बदलतो, ज्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे. ती एक नाविन्याची सुरुवात आहे. तर असो, 6 ते 7 महिने थंडीत राहिल्यानंतर आणि जवळजवळ अंधारातच बराच वेळ घालवल्यानंतर आता काहीतरी नवीन करण्याची वेळ आलेली आहे आणि सगळीकडे सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे सगळं दृश्य पाहून एक गाणं तर मला सतत आठवतं. ओळखू शकाल कुठलं? मराठी सॉन्ग. मोगरा फुलला, मोगरा फुलला. फक्त आत्ता इथे मोगऱ्याऐवजी आपण चेरी ब्लॉसम फुलले असं म्हणावं लागेल. पण भावना तीच आहे. आत्ता ब्रसेल्स खरंच खूप छान दिसतं आहे. तर वसंत ऋतूच्या आगमनानंतरच इथे बरेचसे बदल होतात आणि तेच छोटे छोटे बदल ह्या 1-2 महिन्यातले मी वेळोवेळी टिपण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तुमच्याशी ते मी शेअर करते आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून इथे थंडीला सुरुवात होते, जी जवळजवळ फेब्रुवारी-मार्चपर्यंत म्हणजे साधारणतः 6 महिन्याचा हा थंडीचा सीझन असतो. आणि ह्या सीझनमध्ये ही आजूबाजूची जी झाडं तुम्ही आत्ता पाहतायत त्यांना हे एकही फूल नसतं आणि लिटरली काही काही झाडं तर फक्त काड्या असतात. तर आता हे दृश्य बघून मला प्रश्न पडतो की ही तीच झाडं आहेत ज्यांना 6 महिन्यापूर्वी काहीही नव्हतं. तर हे जे छोटे छोटे बदल इथे घडतात ते खरंच खूप शिकण्यासारखं आहे. आता हा सुरुवातीचा बदल तुम्ही पहा. हे एकदम सुरुवातीचं स्प्रिंगच्या सुरुवातीचं वातावरण आहे किंवा फेज आहे, जिथे झाडांना छोट्या छोट्या चेरी ब्लॉसमच्या कळ्या उमलताना दिसतात आणि हे लिटरली एका झाडासारखं वाटतं जे आपण लहानपणी आपल्या देशात पाहायचो. ओळखलं? हो, विलायती चिंच. तर मी लहानपणी आपल्या देशात खूप विलायती चिंचेची झाडं पाहिली होती. आत्ताही असतील. तर मला हे लिटरली तसंच वाटलं. पण हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. पण हे खरंच खूप छान वाटतं. आता हळूहळू ही फुलं उमलतील आणि इतकं सुंदर दृश्य दिसेल जे मी पुढे तुमच्याशी शेअर करणारच आहेत. चला तर मग पाहूयात काय आहे खास आजच्या व्हिडिओत. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर माझ्या पाठीमागचं हे सुंदर चित्र पाहून आणि हे कानाला लावलेलं फूल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आत्ता ब्रसेल्स कदाचित कसं दिसत असेल. तर हो, आता चेरी ब्लॉसम सगळीकडे टवटवीत झाडं तुम्हाला दिसतील. तर हे पिंक कलरची झाडं आणि ही व्हाईट कलरची सुद्धा अतिशय सुंदर सुंदर झाडं इथे आत्ता आलेली आहेत. आणि मी 2 कॉस्ट्यूममध्ये फोटोशूट करणार आहे. एक इंडियन कॉस्ट्यूममध्ये तुम्ही इथे पाहू शकता आणि एक वेस्टर्न कॉस्ट्यूममध्ये. तुम्हाला कुठलं आवडेल नक्कीच सांगा. तर हे चेरी ब्लॉसम अतिशय सुंदर दिसतं. लिटरली आपण बेल्जियममध्ये आहोत की जपानमध्ये आहे हा प्रश्न पडतो, कारण जपानमध्ये हे फेस्टिवल खूप मोठं असतं. सगळ्याच ठिकाणी ही झाडं आहेत असं नाही, काही स्पेसिफिक ठिकाणी ही झाडं आत्ता आहे. आणि लकीली हे पूर्ण माझ्या घराच्या जवळच आहे. तुम्ही पाहू शकता, इथून 5 मिनटाच्या अंतरावर माझं घर आहे. आणि हे आहेत चेरी ब्लॉसम. खूप रिफ्रेशिंग वाटतं आहे. सो आज आपण आलेलो आहोत चेरी ब्लॉसमच्या खास शूटसाठी. आणि स्ट्रेसमुळे मला थोडेसे पिंपल्स आलेले आहेत, पण पिंपल्स जातील येतील. चेरी ब्लॉसम महत्त्वाचं आहे. तर आम्ही आलेलो आहोत चेरी ब्लॉसमचं फोटोशूट करण्यासाठी. आय होप की तुम्हाला हे आवडेल आणि हे खरंच खूप छान दिसतं. आणि मी तुम्हाला दोन्ही वेळेसचा व्ह्यू दाखवणार आहे. आत्ता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत, ऑलमोस्ट 8:30 वाजत आलेले आहेत. आणि हा आहे संध्याकाळी दिसणारा चेरी ब्लॉसमचा व्ह्यू आणि लाईट्समुळे तो अजूनही सुंदर दिसतो. तुम्ही पाहू शकता. तर आत्ता आम्ही चेरी ब्लॉसमच्या झाडांच्या खालून चाललेलो आहोत आणि दोन्हीकडे चेरी ब्लॉसमची झाडं तुम्ही पाहू शकता. तर पाहूयात कसं दिसतं. एखाद्या पॅलेसमध्ये चालल्यासारखं वाटतंय. लग्नात आपल्याकडे आता आर्टिफिशियल चेरी ब्लॉसमचं झाड लावून डेकोरेशन केलं जातं, ते मी आता बऱ्याचदा पाहते. तर हे खूपच छान वाटतंय. तुम्ही इथे पाहू शकता. मला खूप दिवसांची इच्छा होती चेरी ब्लॉसम. मी खूप वाट पाहून होते. फायनली मला वेळ मिळाला आणि मी पटकन आली आणि फोटोशूट केलं आणि तुम्हालाही दाखवावं असं मला वाटलं. तर अतिशय सुंदर वाटतं आहे.
आणि हे लिटरली एखाद्या महिन्यासाठीच असतं. स्प्रिंग आलं की हे येतात आणि नंतर ही झाडं पूर्ण मोकळी होतात. तेव्हा थोडंसं वाईट वाटतं, खूप भकास वाटतं. हे असंच राहावं असं वाटतं. तुम्हालाही नक्कीच वाटत असेल असं मला वाटतं आहे. आपण इथून आलो. इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांच्या पानांचे कलरही वेगळे असतात. कधी पिवळे, कधी लाल, कधी गुलाबी, कधी हिरवे, कधी पोपटी इव्हन. आणि ही जमिनीवरची छोटी छोटी फुलं तर लिटरली मोत्यासारखे वाटतात. लांबून जर पाहिलं तर तुम्हाला सकाळी सकाळी असं वाटेल की इथे मोती सांडलेले आहेत. तर हे खरंच खूप छान वाटतं. पण जसा जसा यांचा बहरण्याचा काळ संपून जातो तशी तशी पानं गळायला लागतात. आता आपण पुढचा व्ह्यू जो पाहणार आहोत तो परतीच्या प्रवासाचा आहे. म्हणजे 1-1.5 महिना ही झाडं असतात आणि त्यानंतर ह्या झाडांची सगळी पानं गळून पडतात. तर तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. पण इट्स ओके. तर तुम्ही पाहू शकता ही सुंदर सुंदर झाडं जी आधी अशी होती ती एकदम आता पूर्ण पानं जातील आणि परत नव्यानं प्रवास सुरू होईल. परत हिरवी पानं येतील, परत थंडीत ती निघून जातील, परत हा चेरी ब्लॉसमचा सीझन येईल. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही यांच्यामध्ये खूप छान छान बदल होतात. तेही मी तुमच्याशी याआधी शेअर केलेले आहेत. तर लिटरली ह्या झाडांची सुंदर सुंदर एकदम नाजूक पाकळ्या खाली रस्त्यावर पडतात. ह्याचा कधी कधी त्रासही होतो, कारण हे साफ करणं खरंच खूप अवघड आहे. कारण ही पानं अतिशय हलकी असल्यामुळे इकडे तिकडे उडतात आणि इव्हन गाड्यांवरही त्याचा थर साचतो. कधी कधी तुमच्या चप्पल बूटलाही ही पानं लागतात आणि ते साफ करणं थोडं मुश्किल होऊन जातं. पण काही असो, दिसतं मात्र अतिशय सुंदर. तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इंडियन कॉस्ट्यूमनंतर आपण वळूयात वेस्टर्न कॉस्ट्यूमच्या फोटोशूटकडे. तर ही आहे सकाळची वेळ. आधीचं जे फोटोशूट होतं ते मी संध्याकाळी केलं होतं आणि ही आहे सकाळची वेळ. सकाळचे जवळजवळ 10-11 वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत वेस्टर्न फोटोशूट करण्यासाठी. इथे माझी फ्रेंड नीता माझ्यासोबत होती आणि तिने अतिशय सुंदर सुंदर फोटोज क्लिक केले. सो थँक्स टू हर. तर आधीच्या फोटोशूटमध्ये झाडांना पूर्ण बहर होता आणि ते खूप छान दिसत होते आणि आता ती झाडांची पानं खाली गळत आहेत आणि आम्ही त्याचाच उपयोग करून घेतला. आम्ही सगळी फुलांच्या पाकळ्या गोळा केल्या आणि हा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. कारण हे आपल्यासाठी जरी नवीन असलं तरी इथे राहणाऱ्या लोकांसाठी हे नॉर्मल आहे. तर कधी कधी ती खूप आश्चर्याने आमच्याकडे बघत होती की हे आम्ही काय करतो आहोत. पण त्यांच्यासाठी हे दररोजचं आहे. आपल्यासाठी हा खूप नवीन अनुभव आहे. आम्हाला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही इथे पाहू शकता. खरं तर निसर्गाच्या या बदलामध्येही एक संकेत आहे, एक इशारा आहे की कितीही अडचणी आल्या, कितीही काही झालं तरी हार मानू नका आणि चालत राहा, चालत राहा. चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहत असतात आणि कदाचित थोडा वेळ लागेल पण सगळं छान होईल. सो हॅव पेशन्स अँड गो अहेड. तर असो, इथे बऱ्याच ठिकाणी ही झाडं असतात. मी हे आधीही तुम्हाला सांगितलं. पण जो एक फेमस स्पॉट आहे जिथे हे अतिशय सुंदर दिसतं ते आहे लेकेन प्लेस. तिथे तुम्ही जाऊन तुमचं फोटोशूट करू शकता. तिथे बरेच फोटोशूट होतात. इवन तेवरन गार्डन नावाचं एक गार्डन आहे, तिथेही हे फोटोशूट केले जातात. पण आम्ही इतक्या लांब नाही जाऊ शकलो म्हणून आम्ही आमच्या लोकल एरियामध्येच हे फोटोशूट केलं. तर ह्या फोटोशूटचा किंवा हे जे निसर्ग त्याचा खरा तर एक अर्थही आहे. जसं चेरी ब्लॉसम सिम्बलाइज करतं डेथ आणि लाईफला आणि ब्युटी आणि व्हायलन्सला. म्हणजे थोडक्यात न्यू बिगिनिंग. प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि चेरी ब्लॉसमचं फ्लॉवर हे एक मैत्रीचं प्रतीक आहे आणि इवन जपानमध्ये ते गुड लकचं साईन म्हणून ओळखलं जातं. तर वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर इथे बरेच बदल होतात आणि सगळं एकाच वेळेस घडून येतं. जसं की चेरी ब्लॉसम येणं, हॅलरबोस या फॉरेस्टमध्ये हायसिंथ फ्लॉवर, जशी निसर्गाची निळी चादर पसरणं, ज्याचा एक मिनी व्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि पूर्ण व्लॉग पण मी लवकरच अपलोड करेल. आणि इवन द ट्युलिप फ्लॉवर्स ऑफ नेदरलँड, तर तेही आपण पाहणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? मी आशा करते की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि आपले दोन्ही फोटोशूट, जसं वेस्टर्न फोटोशूट आणि इंडियन कॉस्ट्यूममधलं फोटोशूट, हेही आवडलं असेल. आणि आता लवकरच ट्युलिपही आपल्याला बोलावतं आहे. ट्युलिपची काही फ्लॉवर्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.